निर्णायक खेळ आपण पाहतोय. बघा चांगलं गुणाच्या बाजूला सूत्र चालू सामन्यात आपण पाहतोय. रोहित यादव कपाट करण्याचा प्रयत्न एक गुण घेण्याचा प्रयत्न होतो का? सर्वांत सुंदर अशा सगळ्या नेत्रदीपक अशा पकडी खेळाचं वैशिष्ट्य ठरतं. या पहिल्या सामन्यामध्ये आपण दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला आक्रमक भूमिका असेल. आपण या ठिकाणी पाहताना जती नेता राजकारणाचा प्रयत्न अत्यंत अप्रतिम झाला. केला नसेल तो काळा होऊन जाऊया कमी पार्टीसाठी देखील निरुंबाचाच असणारा कॉर्नर आहे. बॉम्बे फोकस करून आपण पाहतो आणि कोणी संधी असेल तर सौरभ राऊत त्या ठिकाणी तीन होतं. स्पर्धेचे असणारे मुख्य प्रायोजक त्यापैकी एक पंजाब नॅशनल बँक आणि त्याचे सचिन भोपळे सर तो इथे गेला. असलम पण इथे गेला. आदित्य शिंदे पण इथे गेला. नागपूरला मॅचेस होते. हो लवली निघालेला रे. हा आपण जर पाहिलं युपीनं समावरती कपाट करण्याचा प्रयत्न केला आणि थोडा प्रयत्न एकदम जबरदस्त आहे. तर पावडा संघ युपी योद्धाचा कमबॅक केला त्याच्यासाठी क्लास टाळ्या होत्या. प्रयत्न तो गगन गौडाचा आपण पाहतो. प्रत्येक चढाई काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न झाला. कबड्डी आहे. कोण जिंकताय कोण हारतं त्यापेक्षा खेळाचा विजय होतो हे अत्यंत महत्वाचं. कारण कबड्डीच्या खेळात शिखरावर पोहोचण्याची इच्छा असेल तर थांबण्याचा विचारही मला देऊ नये. युपी योद्धा वर्सेस पिटी स्कोर 28-28. आता नक्कीच या आयगनगरच्या खेळाडूला काहीतरी करून दाखवावं लागेल. बिपिनदार सौरभ राऊत करवल्या मरुस्थिती 29-29. बोनस प्लस किती गुण, किती मोठा घात केला, किती मोठा वार केलेला आहे त्यांनी. पंचांचा निर्णय काय असणार आहे? 1 2 3 किती 4 5 किती अलाउट मुंबईकर आपल्या टाळ्यांचा गजर होत जाऊ द्या. पंचांचा निर्णय येतोय. 4 पॉइंट्स. वाह बोनस ना दादा. बोनस आहे 4 पॉइंट. बोनस प्लस 3 म्हणजे 4. सौरभ राऊतचा सामन्याला परत एकदा सुरुवात. एक जोरदार सुरुवात, एक जोरदार चढाई. गगन गौडा काय करणार आता ते पाहणं महत्वाचं आहे. पाच मिनिटं दिली. सौरभ राऊत इज ऑन फायर आपण पाहतोय. तालिकेत आपण जर पाहिलं तर गुण झाल्यानंतर आपण पाहतोय निश्चित स्वरूपात आपला कॉन्फिडन्स वाढतो. दाखवण्याचा प्रयत्न जरूर झाला. 5च्या मिनिटांमध्ये पुढे शिवसेनेचे सन्मान
माननीय अनिल देसाई साहेब यांच्या ठिकाणी आपण होणार आहे. अनिल शिंदे आक्रमणासाठी सज्ज. स्कोर 34-36. आक्रमणासाठी सज्ज. बघूया तो परत वसपा काढतो का, मात्र पकड करण्याचा प्रयत्न होतो युपीचा. रोहित यादव जबरदस्त. रोहितच्या माध्यमातून बघूया. यूपी होता 37, यूपी 35, 2 गुणांची आघाडी. आउट आहे. आउट आहे. कोणती सिनियर असणारे राष्ट्रीय खेळाडू अमितजी कुमार आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळावरती सेवा द्यायची होती. अमित कुमार. Third and final call. South Central Railway, Indian Navy. Indian Navy, South Central Railway, third and final call. अप्रतिम काय मारलं, चांगलं कॉम्बिनेशन टाकलं. निश्चित स्वरूपात हा? एक पकड सामन्यातला निर्णय जो असेल तो बदलू शकते. एकदा जोरदार टाळ्या होत्या मुंबई बोर्डसाठी. सर्व प्रेक्षक टेन्शन मध्ये युवा डायरेक्टची वाट पाहते, कारण एवढा परत दुआ डायरेक्ट सुपर टेकल ऑन. काय घाई केली आहे. मोठी चूक होताना आपण पाहतोय या खेळाडूच्या माध्यमातून. जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिले प्रत्येक सराई ग्रहांच्या आणि त्यामुळे आपण पाहिलं साई आक्रमणासाठी मस्ता काढतो का ते बघायचं आहे. अरे यार, शेवटच्या क्षणी आपण पाहिलं. कोण 36-44. स्पर्धेचे निर्णायक शिक्षक आहेत माजी अधीक्षक सेंट्रल एक्साइज भारत सरकार तथा माजी राष्ट्रीय खेळाडू सचिन भोसले सर या ठिकाणी बसले आहेत. बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती ठीक आहे.